नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी वस्तू आपण तयार करणार आहोत येणाऱ्या सणांसाठी। तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल आणि तुम्हाला शिलाई काम येत असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या हँडमेड वस्तू घरात तयार करून मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे सेल करू शकता आणि त्याच्यातून तुमचं अर्निंग करू शकता। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला जर ही वस्तू आवडली तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राइब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि ही वस्तू कशी झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मी इथे एक साधं जेवणाचं आपलं घरातलं ताट घेतलेलं आहे। त्याचा डायमीटर साधारणतः 12 इंचाचा आहे आणि ते खानाच्या कपड्यावर असं ठेवलेलं आहे आणि ते ड्रॉ करून घेतलेलं आहे त्याचा एक सर्कल। आणि आता जसं सर्कल ड्रॉ केलंय ना तर तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे, पण त्याच्या कडेने ना पाव इंचाचं आपल्याला मार्जिन हवा आहे एक्स्ट्राचं। तर मी असं पाव इंचाचं एक्स्ट्राचं मार्जिन ड्रॉ करून घेतलं आणि तो जो सर्कल आहे तो कट करून घ्यायचा आहे। या वस्तूसाठी जे लागलेलं मटेरियल आहे ते सगळं प्रीमियम क्वालिटीचं मी यूज केलेलं आहे। याचं एक मी किट तयार केलेलं आहे की एक वस्तू बनवण्यासाठी जेवढं सामान लागणार आहे त्याचं एक किट तयार केलेलं आहे आणि सर्व वस्तू प्रीमियम क्वालिटीच्या आहे। तर तुम्हाला ते किट ऑर्डर करायचं असेल आणि घरी शिवायचं असेल तर तुम्ही ते किट सुद्धा माझ्याकडून ऑर्डर करू शकता। त्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त मेसेज करायचा आहे, कॉल घेतले जाणार नाही। हा मी सर्कल एक कट करून घेतला आणि त्याला आतमध्ये मी पेपर पेस्टिंग त्याला चिपकून घेतलेला आहे, त्याच्यामुळे थिकनेस चांगला येईल। आता उलट्या बाजूने सुद्धा ठेवून मी ताटाचा जसा आकार आहे त्याप्रमाणे ड्रॉ करून घेतला, म्हणजे शिवायला आपलं सोपं जाईल आणि एकसारखी आपली शिलाई येईल। तर इथे मी हे ड्रॉ करून घेतलं आणि आता एक अस्तरचं कापड घेतलेलं आहे। तर अस्तरचं कापड जेवढं मला हवं आहे तेवढं मी इथे कट करून घेतलं। आता अस्तरचा पीस खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावर मेन फॅब्रिक उलटं ठेवलं आहे आणि जसं आपण मार्किंग केले त्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे। शेवटी 2 ते 3 इंचाची जागा शिल्लक ठेवायची आहे, तिथून ते आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे। तर इथे मी एवढी जागा शिल्लक ठेवली आणि जे बाजू आहेत त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचेत, म्हणजे ते छान पलटी होईल। आता हे जे ओपन आहे तिथून ते सरळ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर प्रेस करून घेतलं तरी चालेल। सर्व बाजूंनी ते एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि आता हे जे ओपन आहे तिथं स्टिच करून घ्यायचं आहे। ती बाजू आतमध्ये फोल्ड करायची आणि याच्यावरती एक शिलाई करून घ्यायची। तर असा हा एक सर्कल आपला तयार होतो। आता मी इथे एक पैठणीचं फॅब्रिक घेतले, त्याला सुद्धा मी पेपर पेस्टिंग लावून घेतलेलं आहे। एक 5 इंच डायमीटर असलेली प्लेट घेतलेली आहे घरातलीच, ती याच्यावर ठेवली आणि आहे तसा आकार त्याचा ड्रॉ केला आणि तो कट करून घेतला। तर असा एक पैठणीचा सर्कल मी इथे कट केला आहे। पैठणी आणि खण त्याचं कॉम्बिनेशन इतकं सुंदर दिसते आणि सगळ्या वस्तूंची क्वालिटी खूप छान आहे, त्याच्यामुळे एकदम रिच लुक आलेला आहे या वस्तूला आणि बघता क्षणी सगळ्यांना आवडेल अशा प्रकारची ही वस्तू आहे। आता याच्या साईड ज्या आहेत त्या लायटरच्या मदतीने मी इथे लॉक करून घेतलं आहे, त्याच्यामुळे त्याचे धागे निघणार नाही। तर असंच मी हे सगळं करून घेतलेलं आहे। आता पैठणीचं जे कापड आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला आणि जे खालचं खणाचं कापड आहे त्याचा सुद्धा सेंटर मार्किंग केला। सेंटरला सेंटर मॅच करून त्याला एक पिन लावून घेतली आणि पैठणीचा जसा गोल आकार आहे त्याच्यावर स्टिच करून घेतलं। आता आतला जो सर्कल आहे त्याच्यावर मी सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे। तर जसा गोल आकार आहे त्याप्रमाणेच लेस लावून घेतली आणि लेसला 2 शिलाई द्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावर, म्हणजे ती छान सेट होते, व्यवस्थित बसते। हे लावून झाल्यानंतर त्याच्यासाठी मी आता पैठणीची एक लेस घेतलेली आहे। पैठणीच्या लेसला छोट्या छोट्या प्लीट्स घालून घ्यायच्या आहेत, सर्व प्लीट्स एकसारखे आले पाहिजेत। या वस्तूसाठी मला 3 मीटर पैठणीची लेस लागलेली आहे। तर अशा एकसारख्या प्लीट्स सगळ्या घालून घ्यायच्या आणि मोठी अशी फ्रिल तयार करून घ्यायची त्याची। आता तयार केलेली फ्रिल इथे मी खालच्या बाजूने असं लावून घेतलेली आहे। तर व्यवस्थित ही एकसारखीच लावून घ्यायची आहे आणि फ्रिल करून लावल्यामुळे ते लावायला एकदम सोपं जातं। संपूर्ण राऊंडला ही लेस लावून घ्यायची आहे आणि त्याचं एंडिंग लागल्यानंतर चांगली फिनिशिंगमध्ये इथं फोल्ड करायची आहे एंडला। तर ही अशी पैठणीची लेस मी सगळीकडे लावून घेतलेली आहे आणि शेवटी पण चांगल्या प्रकारे फोल्ड केलेलं आहे आणि हे फिनिशिंगमध्येच दिसलं पाहिजे। फिनिशिंगमध्ये दिसलं तर वस्तू दिसतानाही छान दिसते आणि समोरच्यालाही ती आवडते।
प्रिया क्रिएशन या चॅनलवर याच्या आधीसुद्धा खूप युजफुल असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत मी. बऱ्याच त्यांच्या कमेंट येतात की आम्हाला शिलाईचं काम मिळत नाही, तर अशा प्रकारच्या हँडमेड वस्तू तुम्ही घरात तयार करू शकतात. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांच्यामुळे बाहेर कुठं पडता येत नाही, तर शिलाई काम येत असेल तुम्हाला तर तुम्ही अशा प्रकारच्या हँडमेड वस्तू घरच्या घरी तयार करू शकता. आणि मार्केटमध्ये या वस्तूंची खूप चांगली किंमत मिळते आपल्याला, त्याच्यातून चांगलं अर्निंग आपण करू शकतो. आता याच्या कडेने दुसरी लेस लावलेली आहे मी, तर त्या लेसमुळे त्याला लुक खूप सुंदर आलेला आहे. तर खूप सुंदर असा आपला पूजा थाळी कवर किंवा समयासनसुद्धा म्हणू शकता तुम्ही याला, किंवा देवासाठी तुम्ही वापरू शकता. गणपती बाप्पांची छोटी मूर्ती ठेवण्यासाठी तुम्ही ह्याला वापरू शकता. वेगवेगळ्या प्रकारे ह्याचा यूज करू शकता आणि फिनिशिंग त्याची खूप सुंदर आहे. तर तुम्हाला याच्यासाठी लागणारं जे मटेरियल आहे ते एकाच किटमध्ये सगळं मिळेल आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे पैठणीची लेस 3 मीटर, दुसरी लेस आहे ती 2 मीटर, खणाचं कापड, अस्तर, पैठणी कापड आणि पेपर पेस्टिंग. तर याच्यासाठी जेवढं मटेरियल लागणार आहे क्वांटिटी, तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला त्या किटमध्ये मिळणार आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल किटची तर वरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती व्हॉट्सअप मेसेज करून तुमची ऑर्डर बुक करायची आहे. आणि ही वस्तू तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा, असेच माझे येणारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि याच्या आधीसुद्धा मी भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद.